श्री स्वामी समर्थ। मी ना 4-5 दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवर एक मला लागणारी वस्तू ऑर्डर केली होती। ती काय तर ती तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणारच आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर सकाळी सर्वात आधी देवपूजा करून घेतली आणि हे बघून तुम्हाला काय आठवलं बरं? स्वस्तिकला मी दूध प्यायला दिलं होतं आणि त्याच्यात निघाली माशी। तर ते बघून ना मला माझं लहानपणीचं गाणंच आठवलं। दुधात पडली माशी, चांदूमामा राहिला उपाशी। तुम्हाला पण आठवलं ना? आणि इकडे आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती। आज स्वयंपाकात दुपारच्या जेवणात कारल्याची भाजीचा मेनू होता। तर इकडे माझे मी कारले स्वच्छ धुवून कारले कट करून घेत होते। तर सगळे कारले ना मधून कट करायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मसाला भरता येईल आपल्याला आणि ते उकडता येईल। हे बघा, अशा प्रकारे मी जसे कट करते ना तसे करून घेतले आणि सगळे कारले तसेच कट करायचे। मी जी रेसिपी तुम्हाला आता कारल्याची सांगणार आहे ना, तुम्ही तशा पद्धतीने कारले नक्की करून बघा। अजिबात म्हणजे अजिबात कारलं कडू होत नाही आणि मुलंही आवडीने खातात। मुलं पण माझे कारलं खायला नाकडोळे मुरडत नाही अजिबात, कारण अशा पद्धतीने जर कारलं बनवलं तर ते बिलकुल कडू लागत नाही। तर इकडे बघा, मी खोबरं भाजून घेत होते आणि कारलं उकडून माझं तयार झालं होतं। कारल्याला उकडवायला टाकताना मी एक लिंबू कट करून टाकलं होतं आणि 1 चमचा मीठ टाकलं होतं। त्याच्यामध्ये ते शिजून घेतलं आणि त्यानंतर ते धुवून घेतलं, पिळून घेतलं आणि इकडे माझा कारल्याचा मसाला तयार करायचं चालू होतं। तर सर्वात आधी शेंगदाण्याचा कूट घेतला, त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण लसूण आणि खोबऱ्याचं, धने असेल अख्खे तर ते पण भाजून टाकले तरी चालतात, माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले। आणि ह्याच्यामध्ये आता मी मसाले ॲड करणार आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरी बनवलेला मसाला, धनेपूड असेल तर धनेपूड टाका, जिरपूड मी 1 चमचा जिरपूड टाकली, त्यानंतर मीठ टाकलं। आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कुणाला तिखट आवडतं, कुणाला फिकं आवडतं। मी आता मुलं पण खातात त्या हिशोबाने मापातच टाकत असते। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हवं तसं ते मसाले कमी जास्त करू शकता। मीठ पण कुणी थोडं कमी मिठाचं खातं, कुणाला जास्त मीठ लागतं, त्यामुळे मीठही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा। आणि हे सर्व मिक्स करून घेतलं, छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, ते सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर ते त्या कारल्याच्या ज्या फोडी आहे त्याला ते मस्तपैकी असं त्याच्यामध्ये भरायचं आहे ते। आता हा व्हिडिओ बघता बघता सगळ्यांना असं वाटतं असेल की अरे हिने तर शॉपिंग केली आहे आणि ते दाखवायचं सोडून हे काय दाखवते आहे। तर कारल्याची भाजी खरंच खूप छान झाली होती बरं का, म्हणून मी म्हटलं की तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी, म्हणूनच हे दाखवते आधी। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बरं का। मी काय पार्सल मागवले, काय मागवले ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे पुढे। झाली होती माझी कारल्याची तयारी, मग त्याच्यामुळे मी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये त्या फोडी टाकल्या। आता आधी त्या तेलामध्ये कारल्याचं ज्या फोडी आहेत त्या मस्त परतून घेणार आहे आणि त्या परतवून चांगल्या झाल्या की त्याच्यामध्ये मग मसाला टाकणार आहे। आधी जर तो मसाला टाकला तर कूट जळून जातो, त्यामुळे आधी कारल्याच्या फोडी परतवून घ्यायच्या आणि मग त्यानंतर त्या थोड्या परतून झाल्या की मसाला टाकायचा आणि झाकण वगैरे पण ठेवायची काही गरज नाही पडत। त्या तसंच परतवून घेतल्या तर छान होतात मस्त। आणि थोडंसं कुरकुरीत जर केलं ना, ते थोडंसं असं जास्त फ्राय केलं तर आणखी छान लागतं खायला गरम गरम।
तुम्ही नक्की ट्राय करा ही कारल्याची रेसिपी. मला वाटते बरेच लोक अशा पद्धतीनेच करत असतील, पण कोणी नसेल करत तर त्यांनी अशा पद्धतीने करून बघा. आणि इकडे माझं चपात्या लाटायचं काम चालू होतं. कारल्याची भाजी आणि चपाती हाच होता आमचा दुपारच्या जेवणाचा मेनू. बघा अशा पद्धतीने माझ्या कारल्याची भाजी तयार आहे. काय पार्सल आहे लागली होती ना उत्सुकता. मला इथून खूप उत्सुकता होती की कसं पार्सल येईल, पण खूप छान आलं, खूप छान आलं. आणि हे बघा, मी ना फ्लिपकार्टवरून कढई ऑर्डर केलेली होती. एअर स्टीलची ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील कढई आहे ही. तर मी सगळ्यात मोठी साईज ऑर्डर केलेली. तुम्ही बघू शकता इथे. अच्छा, उलटे दाखवते मी. तर हे बघा, व्यवस्थित दिसतंय की नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये. आता दिसते. 30 सेंटीमीटरची कढई आहे. तर माझ्याकडे तशा घरात कढया खूप आहेत, पण मला स्टीलची पाहिजे होती, म्हणजे ट्रायप्लायची पाहिजे होती. आणि फायनली ती मला मिळाली. बघा, खूप म्हणजे खूप छान क्वालिटी आहे. मी 2-3 ठिकाणी दुकानात पण बघितलं होतं की मिळते का अशी कढई. तर मला एकतर ती खूप खोलगट मिळायची, नाहीतर मग ती एकदम पसरटच मिळायची. पण हा आकार पण तुम्ही बघू शकता किती छान आहे बघा. तर काही बनवण्यासाठी खूप छान आहे कढई. आणि हे त्याच्यावरचं झाकण, तर झाकणसुद्धा खूप म्हणजे खूप छान आहे, एकदम जाड आहे, म्हणजे हेवी आहे पकडायला सुद्धा. आणि मला तर वाटते ही कढई लवकर आता काही खराब होणार नाही आहे, कारण त्याची क्वालिटी खरंच खूप छान आलेली आहे, खूप म्हणजे खूप छान. आणि या कढईची कॅपॅसिटी जी आहे ना ती 4.6 लिटर आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.